कोणताही ताप असू शकतो हिंसा, कोणताही ताप असू शकतो हिंसा. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळा, आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळा, आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळा. गप्पी मासे पाळा, हिंसा पाळा, 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 गप्पी मासे पाळा. येता कणकण तापाची कोणताही ताप असू शकतो हिंसा, कोणताही ताप असू शकतो हिंसा. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळा, आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळा, आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळा. गप्पी मासे पाळा, हिंसा पाळा, गप्पी मासे पाळा, हिंसा. आज 25 एप्रिल जागतिक हिवताप दिनानिमित्त आम्ही सोलापूर महानगरपालिकेतर्फे आपल्या महानगरपालिकेच्या उपायुक्त वीणा पवार मॅडम, हराळे मॅडम आणि स्वाती मॅडम आणि आम्ही स्वतः सर्व कर्मचारी स्टाफ आपल्या महापालिकेपासून आपल्या नवी पेठेपर्यंत जागतिक हिवताप दिनानिमित्त रॅलीचं आयोजन केले. त्यामध्ये सर्व कर्मचारी स्टाफ सहभागी झाला आहे. त्यामध्ये आम्ही जनजागृती म्हणून ज्या रोडला येताना असलेलं जे आपले टपरी आहेत किंवा दुकान आहे तिथं आम्ही दंडात्मक कारवाई करायचा निर्णय घेतलेला आहे. कारण तिथं समोर प्लास्टिक साचलेलं आहे आणि आजूबाजूला जे प्लास्टिक पडले त्यामध्ये पाणी आहे. त्यामध्ये पण जनजागृती करताना आम्ही सांगितले की प्रत्येकाला त्याची काळजी तुम्ही स्वतःपासून घ्या आणि स्वतःपासून सुरुवात केल्यावर आपला पूर्ण परिसर स्वच्छ राहील. आपल्या सोलापुरामध्ये जे स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे असं आम्ही सर्वांना आव्हान केलेलं आहे. आणि आता जो पावसाळा येत आहे त्या पावसाळ्यामुळे आपल्या परिसरात जे प्लास्टिक साचत आहे त्याच्यामध्ये पाणी साचून त्याच्यामध्ये मच्छर होतात आणि त्याच्यापासून साधा डंख असतो त्यापासून इतके आजार निर्माण होतात. त्याच्यामध्ये मलेरिया आहे, डेंग्यूसारखे आजार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आव्हान देण्यासाठी मी रॅलीचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये आम्ही सर्वांनी सहभाग घेतलेला आहे. आम्ही आपल्या महानगरपालिकेपासून नवी पेठपर्यंत ही पहिली रॅली आहे. अशा प्रत्येक UPSCच्या मार्फत 15 रॅली आयोजित करण्यात आलेल्या आहेत. त्या सगळा आरोग्याचा स्टाफ असणार आहे. 494 आशा वर्कर या रॅली सहभागी होणार आहेत, जनजागृती करणार आहेत. तर आपण ताप हा असाच अंगावर काढायचा नाहीये, तर तो जर जास्त दिवस टिकला तर त्याची आपण तपासणी करायची आहे. प्रत्येक UPSC सेंटरमध्ये आपल्याला रक्ताच्या तपासण्या ह्या मोफत आहेत. त्यामुळं हा आजार परत पुढे जाऊन आपला धोकादायक बनू नये यासाठी आपल्या तपासण्या होणं गरजेचं आहे. परंतु हे होऊच नाही म्हणजे डासांचा आपल्याला प्रादुर्भाव होऊच नाही म्हणून कोरडा दिवस पाळणं खूप गरजेचं आहे. तर मी जनतेला आवाहन करते, नागरिकांना आवाहन करते की आपल्या परिसराची स्वच्छता पाळा, एक दिवस कोरडा दिवस पाळा. आणि या दृष्टीनं आयोजित जी जनजागृती रॅली आहे त्या रॅलीमध्ये माननीय उपमहापौर मॅडम सहभागी झाल्या. त्यांनी प्रत्येक नागरिकांना व्यक्तिशः भेटून याचं महत्त्व सांगितलं, कसं आपण त्याच्यापासून बचाव करू शकतो याचं प्रबोधन केलं. येणाऱ्या प्रत्येक टप्प्यांमध्ये सुद्धा जी अस्वच्छता दिसली तिथं सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. सगळ्या टपरीधारकांना गुटखा मावा तुम्ही विकायचा नाही त्याची सुद्धा तंबी दिलेली आहे. त्यामुळं आजची जनजागृती रॅली ही अभिनवपूर्ण आहे. फक्त झेंडा दाखवून पुढं रॅली आणि घोषणा असं न राहता प्रत्येक भेटलेल्या व्यक्तींचं प्रबोधन या रॅलीद्वारे करण्यात आलेलं आहे. त्याबद्दल मी ज्ञानेश्वरी देवकर मॅडमचे खूप आभार मानते आणि माझ्या सर्व स्टाफ, हारळकर मॅडम, अनपट मॅडम, माझा सगळा आरोग्याचा स्टाफ आणि माझ्या 494 आशा वर्कर यांचे मी आभार मानते. सोलापूरकरांचे, सोलापुरातील सर्व नागरिकांचे आभार मानते. त्यांनी आतापर्यंत स्वच्छता राखलेली आहे, यापुढेही ते राखतील असं मी आवाहन करते. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क: 9607151719.